नंदुरबार शहरात रिक्षा मोटरसायकलच्या संदर्भात आता अपघात झालाय। अपघातानंतर दोन गटात वाद झालाय। रात्रीच्या सुमारास नंदुरबार शहरात दोन गटात दगडफेक झालेली आहे। नंदुरबार शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। शहरात तणावपूर्ण शांतता आहे। कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं प्रशासनाने आवाहन केलंय। नंदुरबार शहरात रविवारी दुपारी एका रिक्षा आणि मोटरसायकलच्या अपघातानंतर दोन गटात वादविवाद झालेत। अपघातानंतर दोन गटात वाद होण्याची शक्यता आहे। शक्यता पाहता पोलीस प्रशासनाने तात्काळ गुन्हेही दाखल केले होते। मात्र रात्री 10 वाजेच्या सुमारास अचानक शहरातील महाराष्ट्र व्यायामशाळा ते बिस्मिल्ला चौक दरम्यान दगडफेक झाल्याची घटना घडली। दिवसभर सुरू असलेल्या अफवांमुळे दगडफेक झाली। शहरात तणावपूर्ण शांतता असून या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन यावेळी पोलिसांकडून करण्यात आलं। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी आफ्ताब खान आपल्यासोबत जोडले। आफ्ताब, नंदुरबारमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त आता तैनात करण्यात आला आहे। रिक्षा आणि मोटरसायकलमध्ये अपघात झाला आणि त्या अपघातानंतर वाद झाल्यानंतर दगडफेक झाला। सध्या त्या ठिकाणची काय परिस्थिती आहे? नक्कीच काल रात्री नंदुरबार शहरातील महाराष्ट्र व्यायामशाळा तर बिस्मिल्ला चौक दरम्यान मोठ्या प्रमाणात दगडफेक झाल्याची घटना घडली होती। ही दगडफेक निव्वळ अफवांमुळे झाली असल्याचे समोर आलं आहे। पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी देखील या स्थळी पोहोचले होते आणि मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता। मात्र नंदुरबार शहरात रात्रभर जे समाजकंटक आहे यांची धरपकड सुरू होती। काही समाजकंटकांना अरेस्ट देखील करण्यात आला आहे आणि सद्यस्थितीत नंदुरबार शहरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे। तसेच अतिआवश्यक सेवा वगळता कोणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन देखील पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। अगदी आफ्ताब, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। तर कोणत्या अफवांवर विश्वास ठेवू नका असं प्रशासनाने यावेळी पुन्हा एकदा आवाहन केलं। नंदुरबार शहरात रिक्षा आणि मोटरसायकलमध्ये अपघात झाला, मात्र त्यानंतर वाद निर्माण झाला आणि वादांचं रूपांतर दगडफेकी झालं। त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात।